नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी टिफिनसाठी पराठे बघतो आहोत आपण. या वयाची मुलं भाजी पोळी लावून खात नाहीत आणि बऱ्याचदा टिफिन आहे असंच परत आणतात. नवीन आईला कळत नाही की नेमकं टिफिनला काय द्यावं. त्यासाठी हेल्दी पराठ्याचे हे 2 प्रकार आपण बघणार आहोत. कसुरी मेथी घेतली आहे, आपल्या आवडीप्रमाणे घ्या. मुलं कसुरी मेथी खात असतील तर कोथिंबीर चिरलेली, हा चिमूटभर हिंग आहे, गरम मसाला चवीसाठी घ्यायचा आहे आणि ही आहे मिल्क पावडर. त्यानंतर हे गाजर आहे किसलेलं. मुलांच्या आवडीची कोणतीही भाजी तुम्ही घेऊ शकता. पनीर, पालक किंवा परतलेली मेथी, परतलेला बटाट्याचा कीससुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता नेहमीसाठी आपण जे चपातीचं पीठ मळतो त्यातलाच हा गोळा घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचे एक मोठी लाटी. हा एकच पराठा पोटभरीचा होतो मुलांना आणि याची टेस्ट अतिशय त्यांना आवडते. त्यामुळं टिफिन नक्की संपवूनच येतात ते घरी. नक्की ट्राय करा ही रेसिपी. मुलांना ह्या अशा हेल्दी खाण्याची सवय आपणच लावली पाहिजे. कसुरी मेथी टाकूया. चवीप्रमाणे टाका, मुलांच्या आवडीप्रमाणे टाका. त्यानंतर ही मिल्क पावडर टाकायची आहे. चिरलेली कोथिंबीर टाकूया. गरम मसाला टाकायचा आहे. मुलांना जर तिखट खाण्याची सवय तुम्ही लावली असेल तर एकच चिमूट काश्मीरी मिरची पावडरसुद्धा चालणार आहे. गाजर टाकलेलं आहे किसलेलं. मेथी टाकणार असाल तर थोड्याशा हिंग जिऱ्यावर परतून घ्या, म्हणजे त्यातला कडसरपणा कमी होईल. बटाटासुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर हे आहे काळं मीठ. चवीप्रमाणे काळं मीठ टाकायचं, त्यामुळं पराठा खूप छान होतो. आता आपण पंख्याला जशी घडी घालतो, कागदाचा पंखा बनवताना, तशाच प्रकारे ही घडी घालून घ्यायची आहे. त्यामुळं ह्याचे व्यवस्थित लच्छे सुटतात आणि पराठा खूप छान दिसतो सुद्धा आणि टेस्टला तर भन्नाटच लागतो. आता हा एकत्रित गोळा करून घेऊया. असा व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे. त्याचं टोक मागच्या बाजूला दुमडून टाकायचं आहे. हळूवार हाताने पिठावरच आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. पराठ्याचे असे वेगवेगळे प्रकार नक्की मुलांना द्या टिफिनमध्ये. गाईच्या तुपावर हा पराठा आपण भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूंनी. गाईचं तूप खूप हेल्दी असतं, त्यामुळे शक्यतो गाईचंच तूप मुलांसाठी चांगलं असतं, तेच वापरा. तूप लावून घेऊया तव्याला. गॅस मिडियम करायचा आहे आणि पराठा दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायचा आहे. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळे तुम्हाला सगळ्यात आधी येतं. आपल्या चॅनेलवरच्या सगळ्या रेसिपीज ट्राय करा. अगदी परफेक्ट रेशोमध्ये दिलेलं आहे. गाजर टाकल्यामुळं पराठा खूप सुंदर दिसतोय. मुलांना असा कलरफुल पराठा खूप आवडतो. आता यासुद्धा बाजूला आपण तूप लावून हा पराठा व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. मस्त सुगंध येतोय तुपाचा. लहान मुलांचा कोणताही पदार्थ करताना हिंगाची चिमूट नक्की वापरा, त्यामुळे मुलांचं पोट चांगलं राहतं.
या वयाच्या मुलांना व्यवस्थित बारीक चावून खाण्याची सवय आपण लावली पाहिजे. आता बघू शकताय तुम्ही याचे छान पदर सुटतायत आणि भाजीसुद्धा व्यवस्थित पराठ्यामध्येच स्प्रेड झालेली आहे. पालक किंवा कोबीचा पराठासुद्धा अशाच प्रकारे सुंदर लागतो. तयार आहे पराठा. बघू शकता तुम्ही, अतिशय टेम्पटिंग आणि खरपूस भाजल्यामुळं हेल्दीसुद्धा झाला आहे. आता दुसरा प्रकार बघूया. हा गोडाचा पराठा आहे. त्यासाठी 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट आणि तीळ भाजायला घेतलेत. त्यामध्येच 2 बदाम घ्यायचे. शक्यतो काजू वापरू नका, बदाम हेल्दी असतात, काजू उष्ण असतात, त्यामुळं काजू घेणं टाळलेलं आहे मी. सोनेरी रंगावर तीळ आणि खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त करपवायचं नाही आहे. आता हे मिश्रण तुम्ही एकत्र डब्यात बनवून ठेवलं तरी चालेल, म्हणजे मुलांना पटकन फक्त पीठ मळल्याबरोबर हा पराठा बनवून देता येईल. या वयाच्या मुलांना बऱ्याचदा गोड खाण्याची आवड असते, त्यामुळं हा सुद्धा पराठा त्यांच्यासाठी आवडीचा ठरणार आहे आणि शिवाय हेल्दीसुद्धा ठरणार आहे. नेहमीप्रमाणेच पिठावरच याची एक पोळी लाटून घेऊया. आता मिक्सरला आपण ही पावडर करून घेतलेली आहे तीळ, खोबरं आणि बदामाची. ती आपल्याला पोळीवर पसरून घ्यायची आहे. त्याआधी गाईचं तूप लावून घेऊया, म्हणजे पदर सुटतील आणि हेल्दीसुद्धा होईल पराठा. थोडंसं पीठ टाकायचं आहे, म्हणजे छान पदर सुटतात. आता ही पावडर टाकूया. यात टाकलेले सगळे जिन्नस खूप टेस्टी आहेत. आपण बघणार आहोत पुढे काय काय लागणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. ही दालचीन पावडर आहे. दालचीन पावडरमुळं खूप छान टेस्ट येते. मुलांच्या वाढीच्या वयात दालचीन पावडर आवर्जून द्या. त्यानंतर ही पिठी साखर आहे. खूप जास्त गोड करू नका पराठा, चवीप्रमाणेच आपल्याला पिठी साखर टाकायची आहे. कणभर मीठ टाकलं तरी चालणार आहे. आता त्यानंतर बडीशेप आहे आणि ही मिल्क पावडर आहे. मिल्क पावडरमुळं पराठा क्रीमी लागतो आणि टेस्टीसुद्धा होतो. आता हे सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि याची हळूवार घडी करायची आहे. तूप आणि पिठी साखर टाकल्यामुळं पराठा थोडासा जाडसर झालेला आहे, त्यामुळं तो हळूवारपणाने घडी करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशाच प्रकारे घडी याची करायला लागेल. पंख्यासारखी घडी याची होऊ शकत नाही, कारण हे मिश्रण जाडसर झालेलं आहे. आता आपण चौकोनी आकारात हा पराठा लाटून घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही गोल लाटला तरी चालणार आहे, पण मुलांना असे वेगवेगळे आकार खूप आकर्षित करत असतात, त्यामुळे आपण चौकोनी आकार दिलेला आहे याला. तवा तापलेलाच आहे आपला. त्यावर अजून थोडंसं तूप टाकूया. तुपावर पराठे भाजल्यामुळे मुलांची तब्येत चांगली राहते आणि पोटाच्या कोणत्याही तक्रारी उद्भवत नाहीत शक्यतो.
त्यासाठी पराठे नीट बारीक चावून खाण्याची मुलांना आपणच सवय लावली पाहिजे. बारीक चावून खाण्याचं महत्त्व याच वयात पटवून द्यायचं असतं. अतिशय सुंदर आणि हेल्दी झालेला आहे हा पराठा. हे दोन्ही प्रकार नक्की ट्राय करा. मीडियम गॅसवर दोन्ही बाजूंनी व्यवस्थित पदर सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे पराठा. खूप छान क्रिस्पी आणि खमंग पराठा तयार होतो. रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, हाईप बटन प्रेस करा. त्यामुळं पॉईंट्स आपल्याला मिळतात आणि नवीन रेसिपीज करण्यासाठी ऊर्जा येते. पुन्हा भेटूया अशाच नवीन हेल्दी सुंदर रेसिपीसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.